तर मित्रांनो तुम्ही म्हणशान या गाडीचा काय विषय नेमकं. तर मित्रांनो विषय असा होता, सकाळ सकाळी झोपीमधून उठलो होतो बर का, आणि आम्ही गाडी घेऊन भिलाईच्या बायपासला मारित होतो बर का गारका. त्याच्यात पण असा कुठं झाला, आम्हाला ऑर्डर करायला लावलं होतं 4 वाजता. त्यांना तगन 4 ला बोललेलं होतं, पण ते तर आपल्याकडून झालं पाहिजे ना. आणि एवढं लांब गाडी आणायची वाटत काही कुठं झालं हे तर त्यांना बी कळलं पाहिजे ना. तेवढ्यात मग आपल्याला असा मोठा ब्रिज लागला आणि वरून असा व्ह्यू दिसायला लागला. फायनली मग एक परचा आपण बी आपल्या मंडीमध्ये पोहोचलो होतो. इथं आल्यानंतर पहिले तर गाडी बिडी पार्किंग केली, त्याच्यानंतर मागले जाळी बिळी खोलून एकदम ओके करून दिलं त्यांना. त्यांचं बी काम एकदम रोबोट सारखं होतं, त्याच्यामुळे त्यांनी बी फटाफट काम चालू करून दिलं. आता मित्रांना रातभर ड्रायव्हिंग केल्यामुळे तो पण मस्त झोपून गेलता. आपण बसलो मग काय एक साईडला येऊ, बरेच टाइम बसलो आणि त्याच्यानंतर मग काय ब्रश आणि ते करून घेतलं. सगळं झाल्यानंतर एकदम फ्रेशच वाटायला लागलं. ते आले यांना तर तासाभरात अख्खं साफ करून टाकलं. माग झाल्यानंतर मग आपण मित्राला उठवलं तर त्याला काय झोप सुधारा ना भाऊ. सगळे गाडीचे शॉकिंग आहे, पण आपला मित्र झोपीचं शॉकिंग आहे बरं का. मग आपण मस्त पैकी मागून फाळकं बिळकं लावून आणि फाट्टा बिट्टा दिलं मध टाकून. तेवढ्या तिथे रिक्षा दिसली भो, जे की इलेक्ट्रॉनिक होती. मग सगळं झाल्यानंतर आम्ही मस्त पैकी पोटभर नाश्ता केला पुरी भाजी खाऊन. त्याच्यानंतर गाडी जवळ आलो आणि पहिले तर मागून रशीन ते मारून घेतले. निघायचंच होतं तेवढ्यात मग गाडी पण साफ करून घेतली. लगेच गाडीला स्टार्टर मारला, निघलो भो रायपूरच्या दिशेने, कारण की आपली गाडी ना रायपूर वरूनच लोड होती. इकडे मित्राचं चालू होतं भो पेमेंट ते मोजायचं काम. तेवढ्यात शिटी आली मग काय पहिले तर सीट बेल्ट ते लावून घेतला, कारण की हे जर नाही लावलं तर उगा 200-300 रुपयाचा फटका बस. तेवढ्यात मित्रा म्हणे आण म्हणे मी थोडासा ब्लॉक काढतो म्हणे. मग आपण बी लागलो तो इकडे बसले बसले पोच द्यायला. तेवढ्यात आपल्याला ब्रिज लागला भो, जे की इथं फुलांची तर कमीच नव्हती डायरेक्ट. तेवढ्यात लागला भो सिग्नल. तेवढ्यात ही रिक्षा अशी स्टाईल मध्ये निघली ना भाऊ, निघणारच ना भाऊ. त्याला पास करायसाठी आम्ही जे थांबलो होतो इकडे. त्याच्यानंतर परत आपण आपलं सफर कंटिन्यू केलं आणि डायरेक्ट पोहोचलो बर का ट्रान्सपोर्टला. पहिले तर मग आपण गारगार पाण्याने एकदम मस्त पैकी आंघोळ करून घेतली. इकडे तर चालूच होतं अजून अंगावर पाणी घ्यायचं काम. आता आपण तर फ्रेश झालतो, त्याच्यामुळे गाडी बिडी फ्रेश केली, मस्त पैकी अगरबत्ती लावून दिली. तेवढ्यातच तिथं झालं पावसाचं आगमन. पाऊस उघडल्यानंतर परत येऊन बसलो मग काय गाडीमध्ये. त्याच्यात पण थोडं टेन्शन आलं, कारण की आज आहे ना गाडीच लोड नव्हती होणार. मग हॉटेलवर येऊन पहिले तर मस्त पैकी दोघांनी जेवण बिवणं करून घेतले. आज स्पेशल आहे ना कारल्याची भाजीच खाल्ली भाऊ आम्ही. तेवढ्यात आपल्याला आपल्या गाव शेजारचे भाऊन ते भेटले. मग काय त्यांना बी मस्त पैकी व्हिडिओ मध्ये घेऊन टाकलं. आपल्या डोक्यात तर वेगळाच विचार होता, म्हणलं गाडी बिडी भरल्यावर जाऊ म्हणलं बंग बुंग करीत. आता याचा बी टाइम झालता, त्याच्यामुळे हे पण लागलं होतं मावळायला. आणि गाडीचा विषय असा ही मोटरसायकल आहे, पण यानं डायरेक्ट रिक्षाच बनवून गेले. चाल एवढा कुटाणा करायपेक्षा यानं रिक्षाच घेऊन टाकायची ना. मग काय चालता बोलता अंधार झाला, लागले मच्छर बी डासायला. तेवढ्यात जोडीदारच फोन आला ये म्हणे हॉटेल कडे. तेवढ्यात असा भयान पाऊस झाला ना भाऊ चालू. आता हे तर काय मोटर नाही, बटन दाबलं म्हणजे बंद होईल. आता हे तर त्याच्या मर्जीचं मालक आहे, कवा बंद व्हायचं कवा चालू व्हायचं हे सगळं त्याच्या मनावर आहे. मग काय आम्ही चालू पावसातच पळत पळत आलो, गाडीमध्ये बसलो बरं का. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.